जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे. काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत, त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही मुभा दिलेली आहे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या लोकांना शिफ्ट करायला म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे. मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे, मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे. त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण झोपण्याच्या करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या केलेल्या आहेत. शिवाय जर NGOजला काही द्यायचं असेल तर NGOज पण देत आहेत, त्याच्यात पण काही अडचण नाही. फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी, त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. कारण हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे. त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून NGOज असेल, प्रशासन असेल, इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील, आमची आर्मी असेल, आमचं NDRF असेल, आमचं SDRF असेल, आमचं PMRD असेल, आमचं पुणे महानगरपालिका असेल, आमचं पोलीस दल असेल, हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.